राघव मधूला शोधत शोधत तिथे येतो. त्याला तिथं धूळ दिसतं. तो इकडे तिकडे बघतो. मधूला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. ती तिला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, पण राघव मधूचं न ऐकता दरवाजा तोडतो. आतमध्ये तो सिंधूला बघतो. कृष्ण कृष्ण म्हणून जोर जोरात ओरडू लागतो. हे सगळं बघून मधू अस्वस्थ होते. तिला खूप राग येतो. राघव कृष्णाला उठवायचा प्रयत्न करते, पण राघव कृष्ण काही उठत नसते आणि हे सगळं मधू मागणं पाहत असते. तर तो कृष्णाला उचलून बाहेर हॉलमध्ये घेऊन येतो. तो तिला उठवायचा प्रयत्न करतो. मधूला पाणी आणायला सांगतो. तो मधू रागाने राघवकडे बघत असते. राघवला हे सगळं वागताना तिला सगळं मागचं आठवत असतं, की राघव आपल्यासोबत गेम तरी कळत नाहीये ना. तिला मागचं आठवते कसं त्याने सिंधूची साथ सोडून मधूची साथ दिली होती. हे तिला सगळं आठवून राग येत असतो. खूप तिला राग येतो, की हे सगळं राघव नाटक तर करत नाहीये ना. राघव तिला बोलताना दाखवलंय, की मधू कायम माझी साथ दिलेली आहे. तू कायम माझ्यासोबत राहिलेली आहे. आता मला माहिती आहे, की मला काय पाहिजे आहे. म्हणतो मला काय हवंय ह्याचं पिक्चर माझ्या डोक्यात अगदी क्लिअर आहे. तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं सुद्धा तिला आठवतं. राघव म्हणतो माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी हे स्पेशल लंच ब्रेक डेट प्लॅन केलेला आहे. राघवने त्याच्या हाताने केलेली पेस्ट्री तिला आठवते. तो कसं तिला बोलतो हे आठवतं. ती रागाने राघवला यू लायर अशी बोलती. माझी फसवणूक करत आहे का? एवढी वेडी वाटली का मी तुला? राघव म्हणतो मधू शांत हो. काय फसवलं मी तुला? काय बोलती तू? मला जसं वाटलं होतं ना अगदी तसाच वागलायस तू असं मधू बोलते. ती म्हणते या कृष्णाला मीच रूम मध्ये लॉक केलं होतं. मला बघायचं होतं. कृष्ण घरात दिसत नसताना तू घाबरतो का? तुला भीती वाटते का? तू तिला शोधायला जातो का? ती संकटात आहे हे पाहून तू तिला वाचवायला जातोय का? हे पाहण्यासाठी मी कृष्णाला रूम मध्ये लॉक करून ठेवलं होतं. आणि बघ तू एक्झॅक्टली तेच केलंय. राघव. राघव कृष्णाला भेटायला चोरून येतो. कृष्णा राघवला म्हणते तुम्ही इथं का आलात? मधूला आधीच संशय आलेला आहे. तुम्ही इथं जा. राघव म्हणतो मी तुला असं असं अवस्थेत बघून किती घाबरलो होतो तुला माहिती आहे का? ती म्हणते राघव काळजी करू नका मला काही होणार नाही. मी प्रॉमिस करते तुम्हाला. मी पुन्हा कधीच तुमच्यापासून लांब जाणार नाही. इकडे मधू स्वतःला समजत असते की राघवचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. कळलं? तिला तिचा प्रतिमा दिसतो. ती म्हणते की हे प्रेम नसून आकर्षण असू शकतं. ती म्हणते फायनली माझं स्वप्न पूर्ण होतंय. इतकं वर्ष जेव्हा मी एकटी होते, ते नातं आता राघवने एक्सेप्ट केलेलं. राघववर विश्वास ठेवून तू खूप मोठी चुकी करते ही तिची प्रतिमा सांगत असते. आणि इकडे राघव आणि सिंधू एका खोलीत असतात. तेवढ्यात तिथे मधू येते. ती तिथे राघवला शोधत असते, पण राघव तिला तिथं भेटत नाही. कृष्णा म्हणते इथे कशाला आली? ती बोलते की मी तुझी पोलीस कंप्लेंट करणार होते, पण तुझी कीव आली म्हणून मी केली नाही. कृष्णा म्हणते अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस मधू? आणि तिथे राघव लपून लपून ऐकत असतो. मधू मध्ये राघव तुझा राग राग करतो. तुला पाहण्याची सुद्धा त्याची इच्छा नसते. ती राघवला रूम मध्ये शोधत असते. कृष्णा मधूचं टावेलने तोंड दाबते आणि तिला जाणीव करून देते की जीव गुदमरणं काय असतं आणि तेवढ्यात मधू निघून जाते. पण कृष्णा तिला थांबवते. राघव मधूला प्रपोज करताना दाखवलंय. राघव म्हणतो की तुझी जागा इथे माझ्या हृदयात आहे. आय लव्ह यू मधू. तिथे सिंधू सुद्धा सगळं बघत असते. राघव म्हणतो आता खऱ्या अर्थाने तू माझ्या जाळ्यात अडकली आहेस. माझ्या प्रेमात. सिंधू म्हणते की जशी आता तू राघवच्या समोर गुडघ्यावर बसली होती तशीच मी तुला सगळ्या घरच्यांच्या समोर गुडघ्यावर आणणार आणि तुझं सत्य सगळ्यांच्या समोर बाहेर काढणार.